युवा नेते आणि खासदार श्रीदादा पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष राजू वंकर, तालुक्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वरराव वंकर, शहराचे अध्यक्ष सचिन भाऊ शिंदे माझ्या दृष्टीने घडलेले आहे. कारण हा सगळा योगान हा सचिन भाऊनी आणला आणि दादाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आम्ही नेहमी एकमेकाचे वस्त्र हरण करणारे लोक एका स्टेजवर आले, त्याच्यामुळे मला जास्त आनंद झाला. आणि ही सगळी तुम्हाला दादानी घडवली, त्याबद्दल दादांचे शेडेकरांच्या वतीने खूप खूप मनापासून धन्यवाद. आता मनोगत सांगतो स्वतःचा. एक नगराध्यक्ष डिक्लेअर झाले. मी तसा विरोधी पार्टीतला होतो, म्हणजे पलीकडच्या गटामध्ये होतो मी. पण हे करीत असताना शिवाजी भाऊ जेव्हा नगराध्यक्ष झाले, जगू गोंदकरांनी फॉर्म विड्रॉ केला. त्यानंतर शिवाजी भाऊंच्या इथं स्वतः मी गेलो आणि त्यांचा सत्कार केला. हा मनाचा मोठेपणा माझा आहे. जनता पार्टीमध्ये येण्याचा फायदा बापू असा आहे की एवढे वर्ष आम्ही आता राजकारण केलं, पण हा पहिला कार्यक्रम त्याचं बिल मला नाही द्यावा लागणार. संघटनेच्या फरकाचा विषय तुम्ही मांडला, हा त्यामधला फार मोठा फरक आहे. भविष्य काळात खर्च कमी होता, कारण की एक पक्ष एवढ्या वर्षापासून त्या ठिकाणी देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावत. बापूंचं म्हणणं बरोबर आहे. काँग्रेसमध्ये आमचं कसं होतं, सगळं स्वातंत्र्य होतं. म्हणजे जसं काँग्रेसने देशाला स्वतंत्र केलं, तसे कार्यकर्ते स्वतंत्र झाले. ज्याला पाहिजे तो आपल्या पद्धतीने निर्णय घ्यायचा, आपण आपल्या पद्धतीने करायचो. त्याच्यामध्ये अनेक अडचणी असतात. पण आता भारतीय जनता पार्टी या नात्याने आपण जेव्हा पक्षात आलो, पक्षाने आपल्याला मान सन्मान दिला. आज अनेक लोक म्हणतात, जसं बापूंनी उल्लेख केला तसं खासगीमध्ये अनेक लोक म्हणतात आपण कसं करणार, भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला कसं ऍडजस्ट आपण होणार. पण एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही की जर तुमच्या मनात ही भावना आहे की तुमच्यासाठी आम्ही महत्वाचे आहोत, मी असेल, साहेब महत्वाचे आहे, शेवटी प्रत्येकाला असं वाटतं की आपण कोणासाठी पळतो. त्या कार्यकर्त्यांच्या मनात ही भावना पाहिजे की आपण साहेबांसाठी पळतो. माझ्याबरोबर जे युवक सहकारी असतात त्यांच्या मनात ही भावना असते की आपण दादासाठी पळतो. तर ही गोष्ट पण विसरून चालणार नाही की आपल्या संकटाच्या कालावधीमध्ये जर आपल्या पाठीमागे कोणी खंबीरपणे उभं राहिलं असेल तर ती भारतीय जनता पार्टीच उभी राहिली. त्यांनी आपल्याला निवडून दिले, सत्ता आपली, म्हणून शिर्डी कसं चालवायचं आणि निर्णय सुद्धा आपण घेतला पाहिजे. कोणाला विचारायची गरज नाही पडली पाहिजे. शेवटी जनतेने जेव्हा तुम्हाला निवडून दिलं, मतदान टाकलं, एक आधी सत्ता दिली, आज 1918 नेते तुमचे कशाला आपल्याला दुसरे लोक आपण सक्षम नाही घेतले. हा, उद्या समोरून लोक निवडून आले त्यांच्याबरोबर गप्पा मारा. पण हे जे सगळ्यांबरोबर गोड राहील सिस्टम आहे, हे कुठंतरी बंद केली पाहिजे. सगळ्यात आपल्यासाठी गोड असू शकत नाही. आणि परत पण भविष्याच्या कालावधीमध्ये निवडणुकीमध्ये विटुष्ट येणारच. तुम्ही म्हणता जसं की एवढी मोठी विहीर आहे, किती मासे ठेवायचे, किती काढायचे, त्यापेक्षा एक मगरच तर विहीर सोडून दिली बरोबर. तर तुम्हाला काय करायचं, काय करायचं, आपण वाईटपणा घ्यायचं. पण शेवटी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठे निर्णय घ्यावा लागला. आणि घ्यावा लागला म्हणण्यापेक्षा किती लोकांचं आपण समाधान करू शकतो हा एक मुद्दा आहे. पण निश्चित प्रत्येकाला स्वातंत्र्य असलं पाहिजे. प्रत्येकाला निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेता आलं पाहिजे. नगरपालिकेच्या तिकिटा संदर्भात की समोरचा मस्त बंडखोरी करणारच आहे. आता मला राजकारणात मला दोडलंच होती, पण मला काय करायचं, कोण कोणाच्या मनात किती पाप आहे मला कळत नाही असं समजू नका. मला जेव्हा माणूस मला समोर बसून चर्चा करतो, मला पूर्ण माप माहीत असतं. शेवटी राजकारण तुम्हाला वाटतं की तुम्ही आम्हाला येण्यात काय पण आम्ही तुमच्यापेक्षा हुशार झालो या काळामध्ये. हळूहळू काय चाललंय काय नाही, बरोबर काय चाललंय. आणि आता आपली जवळपास 30 वर्ष सत्ता झाली बाबू, 30 वर्ष झाले नगरपालिकेची, 20 वर्ष झाली सत्ता. तसं कॅलेंडरचं प्रकाशन होतं, तसं पुस्तकाचं प्रकाशन होतं, तसं जो नगराध्यक्ष राहिले त्याचे वही तो ठेवतो. तुम्ही आता नवीन नगराध्यक्ष झाले म्हणून सांगतो, यांनी वया ठेवल्या, त्यांनी वया ठेवल्या, नितीन आलेला राजनी सांगितलं तरी मी खरंच मनापासून तुमचं सत्तर परत करायला नगराध्यक्ष पदावर वही पुस्तकाचं काय आलं तसं हे कॅलेंडरच्या प्रकारे घेते बाप्पा अकाउंट वेगळे झालं.
तुमचं काय नाही त्याची काळजी काय नाही विचारणं दिलं काय नाही. फक्त ते हे घेतो होतं, मला ते त्यांच्या गेलं दिसत होतं म्हणजे आवडत झालं म्हणजे त्याचा देवाचा प्रश्न आहे. तर आता हे नवे नगराध्यक्ष झाले म्हणजे आमच्या संघटनेच्या ज्या ज्या गोष्टी लपल्या तुम्हाला सांगणं आवश्यक आहे सकाळी समोर. दुर्दैवाने प्रत्येक पदाधिकाऱ्याला पडतो. म्हणजे मी माझ्याबद्दल तर गॅरंटी देऊ शकतो, पण नगराध्यक्षांनी किमान 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये एकदा सगळ्या नगरसेवकांना जेवायला बोलवणे, त्याची चर्चा करणे. काय होतं की प्रत्येक पदाची गरिमा आणि सन्मान जर ठेवला गेला ना तर राजकारणामध्ये उत्कृष्ट निर्माण होतं काही कारणच होऊ शकत नाही. ग्रामपंचायतमध्ये आणि नगरपालिकेमध्ये हा दोष मी काय नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना देत नाही. ग्रामपंचायतमध्ये पण ग्रामीण भागात एकदा जो सरपंच झाला की त्याला वाटतं मी गावाचा बाप झालो. तो ग्रामपंचायत सदस्याला विचारतच नाही हो. तो कुठं खाली मिळाला असतो त्याला सुद्धा कळतं की सदस्य. तर राजकारणामध्ये आम्ही एवढा त्रास घेतो या दृष्टीकोनातून मी आणि साहेबांनी खासदार साहेब म्हणजे माझे आजोबा आम्ही ही काळजी घेतली. आम्ही 100% यशस्वी झालो असं आम्ही म्हणत नाही, पण आम्ही ही काळजी घेतली की प्रत्येक माणसाला आमच्याकडे आल्यानंतर सन्मानपूर्वक किमान त्याला आपण वागवलं पाहिजे. आणि म्हणून मी काय फार विकास कामाचं म्हणून निवडून येत नाही, पण प्रत्येक पदाची गरिमा ही प्रत्येकाने ठेवावी. नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी काळजी घेतली पाहिजे. काळजी घेण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते डायरीमध्ये लिहिलेले असतात ते पाहून घेते. पण ते डायरीमध्ये लिहिले पाहिजे ते अंमलबजावणी झाली असं नाही. पण त्यांना विचारात घेणे काय काम चालू आहे काय नाही, वॉर्डामध्ये काय काम चालू आहे. एका दिवशी वॉर्डात नगरसेवकांनी पण त्यांच्या ठराविक त्यांच्या जीवाचं निवडून आले 10 लोकांची काळजी घेतली पाहिजे. असं सिस्टम जर झाली तर भविष्यात राजकारणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला यश मिळेल. अक्षरशः फरक वाटत तुम्हाला तुम्ही नगराध्यक्ष झाला तुम्हाला फरक वाटत माहित नाही, पण मी आज खासदार झालो तर जेवढे लोक मला भेटतात ठीक आहे वेळ कमी देऊ शकतो मी किंवा वेळ मला कमी आहे द्यायला आपल्या कार्यकर्त्यांना मित्रांना जे माझ्याबरोबर होते आम्ही असंच राहायचो. पण मला तर काय फरक जाणवत नाही बाबा. उद्या परमेश्वराच्या कृपेने साईबाबांच्या आशीर्वादाने उद्या काही बदल झाला मला मंजूर मिळाला तरी सुदैव तसाच राहणार आहे. मला काही फरक पडत नाही. पडत माझ्यासाठी हे पद शून्य आहे. माझ्यासाठी माझ्या वडिलांच्या निवडणुकीला किंवा माझ्या निवडणुकीला जो कार्यकर्ता पळाला त्याच्यासाठी तो पदाधिकारी जरी नसेल ही भावना मी अनेक वेळेस तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात घालून द्यायचा प्रयत्न करतो, पण फार कमी लोकांच्या डोक्यात घुसत आहे. प्रत्येकाला वाटतं नगरसेवकात झालं पाहिजे. काय करतात नगरसेवक पोपटला मी त्याला कोपऱ्याला घेऊन काय झालं तर तू म्हणता मोबाईल परत. तर पदामुळे तुमची किंमत माझ्याकडे तरी नाही हे मी तुम्हाला मी आवर्जून सांगतो. आज जगन्नाथ गोंदकर नगराध्यक्ष होऊ शकला नाही, पण माझ्यासाठी तो आज नगराध्यक्ष चांगलं काम केलं. माणूस चांगला आहे कामाच्या बाबतीत. बाकीच्या गोष्टी नगराध्यक्ष काय वाटतात सगळ्या गोष्टी सगळ्या कारणाने नसू शकतात माणसाला. प्रत्येक संघटनेमध्ये असलेल्या कार्यकर्त्याची उपयोगिता आम्ही ओळखू शकतो. अनेक कार्यकर्ते असे आहेत शिर्डीमध्ये असतील राहतेमध्ये असतील. मला लोक म्हणतात काय आहे काय करायचं म्हटलं आहे का कार्यकर्ता तो जसा आहे तसा स्वीकारावाच लागतो. 10 वर्ष बापू करून आम्ही 10% निवडून असतील पण 90% संघटनेसाठी फायदेशीर होते म्हणून आपण बरोबर ठेवतो. सगळ्या गोष्टी कोणी माणूस परफेक्ट आहे माझ्यामध्ये निवडून आहे त्या गोष्टी बाजूला ठेवून 50-60% मध्ये माझ्यामध्ये चांगली सुट्टी घेऊन चालतात. तर सगळं संघटना अशीच चालते. कोणी माणूस परफेक्ट असतो, पण या सगळ्या कार्यावरती कसरतला थोडंफार आता हळूहळू ड्युटीच्या गोळ्या फक्त राजावर चालू होऊ नका आपण तुम्ही दोघं आणि आवाज तुम्ही पण तुम्हाला राहून तुम्ही चिठ्ठी द्यायच्या तुम्ही बेशिस्त व्हायला. तर खेळ करा, रात्री बैठका घ्या, एकामेकाला बोटं लावा, एकामेकाच्या कुरबड्या करा, पण कृपया करून आम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ नये इथपर्यंत परिस्थिती वापरून येऊ नका. आमची एवढीच विनंती तुम्हाला आहे. आपण सगळेजण अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये इथं आला. जे काही शिर्डीचा विकासाचा मुद्दा असे सातत्याने आज जी शिर्डी दिसते, आज जी शिर्डीचं प्रगती झालेली आहे याचं योगदान फक्त आणि फक्त माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं आहे. या बाबतीत ही मनामध्ये शंका नाही. निस्वार्थी भावनेने निधीचा वापर, निधीचं तरतूद आणि त्या ठिकाणी जे काही रस्ते असतील सातत्याने हे विकास आम्ही करत आहोत. या पुढे भविष्यात देखील हा विकास शिर्डीमध्ये दिसेल हा शब्द मी तुम्हाला देतो. विश्वस्त मंडळ आपली सरकार नाही, पेपर
मध्ये आलं होतं, कोणीतरी होणार, कोणी होऊ द्या, कोणी होऊ द्या, विरोधक होऊ द्या, कोणाला वाटत असेल त्या खुर्चीवर बसून आमचा काही करू शकतो, असे अनेक लोकांना विचार आले होते. अनेक लोकांना विचार आले, अनेक लोक मग 3-3 वर्ष अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा आणि नगराध्यक्ष देखील भारतीय जनता पक्षाचा भारतीय नगराध्यक्ष म्हणून मी पदभार स्वीकारला आणि आज 21 तारखेला आपल्या सगळ्या मला सत्कार आणि भारतीय जनता पार्टी म्हणून कॅलेंडरचं प्रकाशन आपल्या भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय खासदार डॉक्टर श्री सुजय विखे पाटील यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजू गोंडकर यांच्या हस्ते कॅलेंडरचं प्रकाशन झालं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या शहराचे माजी नगराध्यक्ष मान्य कैलासभाऊ गोते पाटील, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष पुरा समिती मूळ भाजपचे ज्ञानेश्वर आबा गोंडकर, त्याचप्रमाणे शिर्डी शहराचे सहकारी मित्र शिर्डी शहराचे उपनगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके, हे सर्व कार्यकर्ते. आज माझा या ठिकाणी सरकार झालेला आहे. खासदार साहेबांनी भाषण केलं, त्यांनी सांगितलं की कार्य करा तुम्ही, पण कमी कार्य करावं तर चांगलं काम करता येईल आणि आपण ते करू, सर्वांचं सहकार्य करू. जे आजी माजी नगरपंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत सर्वांचं सहकार्य घेऊन आपण चांगलं काम याबरोबर कार्य कालावधीमध्ये करू. बऱ्याच गोष्टी मला आज या ठिकाणी कॅलेंडरचं प्रकाशन जसं झालं खासदार साहेबांनी सांगितलं, त्या वहीचं सुद्धा प्रकाशन करावं लागेल. त्याची जागा आपण मुंबई करतो, काही लोक असतील आवश्यक असतील आपण विनोदाचा भाग सोडून जातो, परंतु काम करायचं म्हणण्याचा सगळ्यांचा सुपीक अनुभव आहे. शिर्डीचा विकास त्यांनी केलेला आहे आणि तो विकास करत असताना भारतीय जनता पक्ष म्हणून 2001 पासून निवडून आलो. 2001 ला मी भाजपचं चिन्ह निवडून आलो. जसं आता शिर्डीकर तुम्ही आपण सर्व बघतो की आपण शिर्डीचा बदल जसा जसा बघितला तसा तसा शिर्डी शहराचा विकासात सुद्धा नगरपंचायत असं झाल्यानंतर तशी निवडणुका झाल्या आणि शिर्डीचा सर्वांगीण विकास या ठिकाणी झालेला आहे. तो विकास करत असताना जरी विरोधी पक्षाचा त्यावेळी विरोधी पक्ष होता, पण बापूंनी सांगावं, आबाई भैयांनी सांगावं, आबाई भैयांनी तर सभागृहात पहिल्यापासून आहे, पण आपण एखाद्या मुद्द्यावर विरोध केला असता, पण विकास कामावर विरोध केला ना. कधी 308 कार्यक्रम गेलो ना, कधी एखाद्या दिवशी कोर्टात गेलो. याचं कारण असं होतं मतभेद असतील, मुद्दे असतील, पण विकास हा शिर्डीत होत असताना आपण निष्काम विरोध करायचा नाही ही भावना सातत्याने भारतीय जनता पार्टी होती. त्यावेळी आमच्या पदाधिकारी सचिन देवी युवा मोर्चापासून होता, सचिन नाईक ही परिस्थिती नाही. आपण मुद्दे विरोध करा, कधी आमची चर्चा व्हायची की विकास कामं आहेत, पाणी पुरवठा असेल, रस्त्याची कामं असतील, लाईट व्यवस्था असेल, ड्रेनेजची व्यवस्था असेल, आपण सर्व विषयामध्ये विकास कामावर कायम राहिलो. तशी माझी आजही सगळ्यांकडून अपेक्षा आहे. आपण सगळे बोलत आहोत एकाच पक्षात चिन्ह आहे. मान्य नामदार सुजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली, मान्य खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण या भारतीय जनता पार्टी म्हणून शिर्डी शहरामध्ये नगरमध्ये एकत्र काम करतो. तर आपल्याला मतभेद असतील आपण चर्चा करू, काही वाटलं चर्चा आपण केली पाहिजे, पण विकास कामं करताना आपण सगळे एकत्र करायचं आहे. कारण पुढच्या वर्षी खासदार नाही झालं तर वर्षानंतर निवडणूक आहे, तर निवडणुकीमध्ये आपल्याला सामोरं जायचं आणि आपल्याला
घरी त्यावेळी मी घरातून बाहेर पडलो होतो. मी थोडा उशीर उठालो म्हणजे निवडणुकीमध्ये आमचे पुस्तक सुद्धा छापलेले आहे. मी आंदोलन करताना झोपलेलो असं आता बापूच घेतो त्याच्याबद्दल काही विषय नाही. परंतु ते राजकारण होत राहतं त्याचं कधी मी बापूला विचारतो मी आपण त्याच्यामध्ये व्यक्तिगत हा विषय नाही. आम्ही आधी ते पुस्तक बघितलं त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही सगळ्यांना वाचतो ते मी जपून ठेवलेलं होतं. ते कधी पाहिलं तर हसतो विचार चांगलं होते अर्थ ठेवा हे राजकारण होत राहतं व्यक्तिगत कधी घ्यायचं नसतं. त्याच्यामुळं बापूने मला फोन केला मी तुमच्याकडे येतोय. मी त्याला होतं मी आता घरातून बाहेर पडलो मी तुमच्याकडे येतो. ते नाही मी पण घरातून निघाले मी तुमच्या हॉटेलला येतो होते. ते आले मी 1-1.5 तास गप्पा मारल्या. जगन्नाथ घोटकर त्या दिवशी माझ्या त्यांनी मला सांगितलं खरं तर मला त्यांच्याकडे जायचं त्यांना म्हटलं राजबाबू साहेब राजबाबू बाहेर तर जगन्नाथांनी फोनही केला होता म्हणजे येतो आम्ही. पण ते आले सत्कार केला तासांतर गप्पा मारल्या. हे आपल्या गावाचं चांगलं वातावरण आहे. आपला सर्वांचा चांगला समूह आहे. आपले मत होत असतात परंतु कधी कधी सिद्धांत बैठक पण होत असते. तुमचे सगळे एकत्रित करण्याचं काम करत असतात पण ते मुंबईला नाही फक्त सिद्धांत काय काय मॅनेज राहावं सांगतात काहीतरी करावं असतं वा वा. तर म्हणण्याचं कसं आहे की चांगलं वातावरण शिर्डीमध्ये आहे. शिर्डीमध्ये विकास काम होत बऱ्यापैकी झालेले आहेत. ते रस्त्याचे विषय आहेत आपण 200 मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करू. परंतु बापूंनी जे एक भाषणामध्ये सांगितलं की शिर्डी शहरामध्ये साई भक्त जर सुरक्षित नसला तर तो शिर्डीतून जाताना ज्या भावनिक जातो शिर्डीची बदनामी होते ती आपल्याला थांबवण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही विषय असतात.